नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. आजची 22 तारीख आहे आणि व्हिडिओ तुमच्या समोर येईल हा एक 3 वाजेपर्यंत आणि उद्या आपलं पेपर आहे समिता अध्ययनचं. तर आता कसं करायचं, काय करायचं, नेमकं अभ्यास कसा करायचा आणि खूप जास्त चिंता होते. हे 5 प्रश्न आहे खूप जास्त विचारलेले आणि त्यावरूनच मी तुम्हाला व्हिडिओ सांगून देणार आहे सगळ्याचा सगळा. पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा हा होता की पास और फेल टेन्शन. दुसरा प्रश्न इम्पॉर्टंट क्वेश्चन वाचू का सगळं सिलेबस वाचू. त्याच्यानंतर PYQs बघून घेऊ की नाही नको बघू, त्याचा रिलेव्हन्स आहे का. तिसरा प्रश्न की नोट्स वाचू की नाही वाचू आणि हाऊ टू रिव्हिजन हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि शेवटचा दिवस आहे आणि मला बिलकुल खात्री येत नाहीये माझ्यावरती की मी पास होणार की नाही होणार. आता लास्ट डे मध्ये रिव्हिजन कसं करायचंय त्याच्यासोबतच आतापासून मी अभ्यास केला तर मी पास होईल का, हा सगळे प्रश्न आहे ज्याचं उत्तर मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी याच्याबद्दल आली पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं एक नोटिफिकेशन, तुम्हाला महत्वाची सूचना, ज्यांनी आतापर्यंत गेस्ट पेपर घेतला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही गेस्ट पेपर बघू शकता. फक्त आणि फक्त आजचा दिवस आहे तुमच्याकडे. 49 रुपयामध्ये ते गेस्ट पेपर तुम्हाला समिता अध्ययनचं भेटणार आहे. उद्यापासून त्याची प्राइस 100 रुपये होऊन जाणार आहे. कारण मला खात्री आहे की त्या 100 प्रश्न, जेवढे प्रश्न दिलेले आहे मी तुम्हाला त्या याच्यामध्ये जास्त नाही, 30 ते 35 प्रश्न आहे. त्या 30 ते 35 प्रश्नामधून कमीत कमी 100 मार्काचा पेपर असणार तुमचा आणि 80 मार्काचं थेअरी असणार. 80 मार्काच्या थेअरीमधून 70 मार्क आणि 20 MCQ मधून कमीत कमी जे टॉपिक सांगितलेले आहे त्याच्यामधून 10 मार्क, म्हणजे असे करून 90% टॉपिक जे आहे तुम्हाला ते गेस्ट पेपर मधून येणार आहे. तर तुम्ही काय करा, नक्कीच ते व्हिडिओ बघून घ्या. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो. त्याच्यामध्ये फक्त प्रश्न सांगितलेले ते तुम्ही नक्कीच लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन बघून घ्या. ठीक आहे. आता एक एक करून एक एक मुद्दा डिस्कस करून घेऊया आपण. सगळ्यात अगोदर पास किंवा फेल असं मला वाटत आहे, मला काहीच येत नाही, माझं काही झालेलं नाही, आता मी काय करणार, उद्या पेपर आहे, आता मी काहीच वाचलेलं नाही. हे बघा, असं जर का वाटत असेल तुम्हाला तर साहजिक आहे, सगळ्यांना वाटत असतं. आम्हाला पण वाटलं होतं आमचं काही झालेलं नाही. पण जेव्हा आता तुमचं पहिलाच पेपर आहे बरोबर, तर जेव्हा तुम्ही पेपरमध्ये बसाल, तुम्हाला पहिला प्रश्न दिसेल किंवा प्रश्नपत्र दिसेल तर तुम्हाला वाटेल की मला येत नाही. ठीक आहे, पहिले 2 मिनिटं किंवा पहिले 1 मिनिटं किंवा पहिले जेव्हा तुम्ही बघितलं पेपर तेव्हा. पण जेव्हा तुम्ही पेपरमध्ये स्टार्ट कराल लिहायला, जेव्हा पण स्टार्ट कराल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवणमध्ये येणार, जे तुम्ही पहिले अभ्यास केलं होतं ते 100% येणार म्हणजे येणार. फक्त श्लोक आठवण येत नाही, पहिला वर्ड श्लोकचा पाठ होत नाही म्हणजे आठवण येत नाही ते पहिला लाईन काय आहे श्लोकची, ती एक गोष्ट आहे. पण जर का श्लोक आठवत नसेल तर सोडून द्या, एक्सप्लेनेशन वरती भर द्या. ठीक आहे. पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर या गोष्टीचं निवारण केलं तुम्ही. सगळ्यात अगोदर गोष्ट, चिंता करू नका. शेवटचा वेळ आहे, चिंता करू नका. एकदम चिल राहा. चिल राहा याचा अर्थ असा नाही की बसून राहा फक्त. मी पुढे काय काय सांगणार आहे त्या गोष्टीचं लक्ष द्या. ठीक आहे. खूप जास्त महत्वपूर्ण गोष्टी आहे. आम्ही पण हे अप्लाय केलेले सेकंड इयर मध्ये. 1च महिना अभ्यास केला होता मी सेकंड इयरचा, पण एकदम दाबून अभ्यास केला होता, खरं सांगतो. रिझल्ट आहे माझा, मी तुम्हाला डायरेक्ट पर्सनली म्हणजे युट्यूबवरती रिझल्ट, जर का पास असलो, फेल असलो, काही पण असलो, एटी असली, मी डायरेक्ट शेअर करणार ते रिझल्ट. आणि ते टिप्स असतात काही, त्या फॉलो कराव्या लागतात. समजलं तुम्हाला? पहिली गोष्ट, चिंता करायची आहे का? जे होणार ते होणार, आता झालेलं आहे सगळं, आहे की नाही. एकदम फेटला एक्सेप्ट करा, डेस्टिनीला एक्सेप्ट करा जर का नाही झालं असेल तर. आणि स्वतःच्या चुका पण मान्य करा की मी नव्हतं केलं, जर का नसेल केलं आतापर्यंत तर काही हरकत नाही, काही होत नाही. ठीक आहे, समजलं? जर का अभ्यास केला असेल 100% कालचं पेपर बेस्ट जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन. आत्ताच सांगतो मी तुम्हाला, परत परत सांगते, इम्पॉर्टंट क्वेश्चन कसे बघायचे, कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहे, सगळं सरळ सरळ 49 रुपये. ऍप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. गेस्ट पेपर घेऊन टाका, विषय संपवून टाका, डायरेक्ट संपवून टाका. समजलं?
49. तुम्हाला उद्या माहिती पडून जाईल की किती प्रश्न गेस्ट पेपर मधून आलेले. मी शुअर्ड आहे. आता तुम्हाला माहिती आहे, मी आतापर्यंत 20,000 विद्यार्थ्यांना शिकवलेले आहे आयुर्वेद. 2023 पासून स्टार्ट केलं होतं. जसंच माझे फर्स्ट इयरचे एक्झाम झाले तसंच मी शिकवायला चालू झालो. 3 वर्ष झालेले आहे मला. 2026 आहे. 20,000 विद्यार्थी, फक्त महाराष्ट्रातले नाही तर पूर्ण इंडियाचे. त्याच्या अनालिसिस वरून प्रश्नपत्र बघून मागचे 7 वर्षाचे आपले MUHS चे ते काढलेले आहे प्रश्न. ठीक, समजलं? ओके, चालेल. तर इम्पॉर्टंट प्रश्नाचा मी तुमचा हा टंटाच मुक्त केला. तर तेच वाचा, दुसरं काहीच वाचू नका जे गेस्ट पेपर मध्ये दिलेलं आहे. सरळ सरळ जे गेस्ट पेपर मध्ये दिलेलं आहे तेच वाचा, दुसरं सोडून द्या सगळं. आता समजलं? कमीत कमी किती वेळेस रिव्हिजन झाला पाहिजे गेस्ट पेपर मधला? 50, कमीत कमी 5 वेळेस, जास्तीत जास्त 10 वेळेस. ते झालं, विषय संपला. ओके. आता याच्यानंतर PYQ बघायचे का? तर PYQ बघायची गरज नाही जर का गेस्ट पेपर घेतला असेल तर, आणि जर का नसेल घेतला तर PYQs बघून घ्या. ठीक आहे. आता त्याच्यानंतरची गोष्ट, नोट्स काढलेले असाल तुम्ही. पहिली गोष्ट असते नोट्स काढलेले संपूर्ण वर्ष अभ्यास करून, तर वेल अँड व्हेरी 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 गुड. जे स्वतःचे नोट्स असतात ते स्वतःचेच असतात. संहिता काढून बसू नका. चरक संहिता काढून बसलेत, अष्टांग हृदयचं बुक काढून बसलेत. सगळ्यात मोठी चूक, सगळ्यात मोठी चूक. केवढं आहे ते, म्हणजे सगळं वाचायला बसायला किती वेळ जाईल? तर सरळ सरळ नोट्स काढले असं नोट्स वाचा, अथवा डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आजचा दिवस आहे तुमच्याकडं. चला, 149 मध्ये देतो पण मी नोट्स अष्टांगचे चरकचे, फक्त आणि फक्त आजच्या दिवस फक्त 99 रुपयामध्ये देतो. करा मेसेज मला लवकरात लवकर. समजलं? फक्त 99 रुपयामध्ये. आपण याच्यापेक्षा कमी कोणीच देत नाही रे, खरंच देत नाही. समजलं? चालेल. त्याच्यानंतर हाऊ टू रिव्हिजन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न खूप जास्त महत्वाचा. आणि रिव्हिजन कसं करायचं भाऊ? तर रिव्हिजन एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, फक्त आणि फक्त 10 वेळेस रिव्हिजन करा. कसं करायचं? 2 ऑप्शन देतो. एक तर स्वतः रिव्हिजन करा, किंवा 2 मित्र असेल, रूममेट असेल, किंवा कॉलवरती करता येत असेल तर सरळ सरळ रूममेट सोबत बसा. आजच्या दिवस बसा. ठीक आहे. पोरी असेल तर पोरीच्या रूममेट तर सोबतच राहता तुम्ही, है ना. पोरं असेल, पोरं पण सोबतच राहतात, किंवा लायब्ररी लावलेली असेल तर पहिले स्वतः रिव्हिजन करा. रिव्हिजन कसं करायचं ते पण सांगतो मी. किंवा हा एकदम बेस्ट उपाय आहे. कसा माहितीये का? मी आणि अर्षद होतो, माझा मित्र आहे चांगला आहे अर्षद म्हणून. आणि काय करायचो माहितीये का? तू दुसऱ्या रूमवर राहत जाय, मी दुसऱ्या रूमवर राहत जाऊ. ठीक आहे. आम्ही कॉल करत जाय एकमेकाला. ठीक आहे. रात्री 9 वाजता जेवण गिवण झालं की, तर आम्ही कॉल करत जाऊ. आणि काय करत जाऊ माहितीये का तुम्हाला? खरं सांगते मी, ही गोष्ट एकदम खरं आहे. एकमेकांना कॉल लावत जाऊ. उद्या पेपर आहे समजा 23 मार्चला. 22 मार्च रोजी 10 ते 1 आम्ही काय करत जाऊ माहितीये का तुम्हाला? म्हणजे रोज जेव्हा पेपर संपला तेव्हाची गोष्ट ही. काय करत जाऊ आम्ही? एकमेकाला बोलत जाऊ. हा अर्षद, चल पहला चैप्टर चालू करते हैं, आयुष्य का मी अध्याय. ठीक है, क्या है उसमें? त्रिसूत्र बोल. लगे मैं इकडून बोलत जाऊ. हाँ, त्रिसूत्र है. व्याधि साध्य साध्यता हुआ बोल. अरे नहीं, इसमें ये नहीं, तू गलत बोल रहा, ये गलत है, ये सही है. अच्छा ठीक है भाई, ये सही है. इसमें इलैबोरेट कैसा कर सकते हैं अपन, बता. ये ऐसा 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 लिख इसको. व्याधि साध्य साध्यता को कैसा लिखेगा? हाँ, तो पहले टेबल बना. हाँ, टेबल बनाने के बाद उसको एक एक करके एक्सप्लेन कर. श्लोक क्या देखते को? हाँ बोल श्लोक. हाँ चल, मैं भी बोलता फिर. बेस्ट आहे, बेस्ट, एकदम बेस्ट गोष्ट. खरं सांगते मी सेकंड इयर मध्ये पूर्ण पेपर असेच काढले मी खरं सांगते. मला रसशास्त्र इतकूसा पण येत नव्हता जेव्हा आम्ही गेलो होतो. फक्त आणि फक्त 3 दिवस होते माझ्याकडे. त्या अर्षदनं मला सगळ्याचा सगळा रसशास्त्र पेपर काढून दिला, 200 मार्काचा. आणि सगळ्यात टफेस्ट पेपर आहे ते 5 वर्षामध्ये रसशास्त्र. खोटं नाही सांगणार, 5 दिवसात 3 दिवसात त्याने माझा तो सब्जेक्ट काढला, पहिला पेपर आणि दुसरा पेपर, फक्त या गोष्टीमुळे. तर एक साहजिक आहे, मी पण विद्यार्थी आहे, तुम्ही पण विद्यार्थी आहात, तर ही गोष्ट करून बघा. जमली तर ठीक, नाही तर नेक्स्ट पेपर पासून सोडून द्या. समजलं तुम्हाला काय म्हणणं आहे माझं? ओके, व्हेरी गुड. चला, पहिले ऑप्शन काय आहे? जसं जसं सांगत तसं तसं करा. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न काय आहे? हाऊ टू रिव्हिजन, हे पण सांगितलं. लास्ट डे पासिंग, आता हे होणं शक्य आहे का?
इम्पॉसिबल आहे डायरेक्ट. जे आहे ते आहे, डायरेक्ट इम्पॉसिबल. आतापर्यंत समिताला हातच लावला नसल आणि तुम्हाला वाटत असत एक दिन में पढ़ के पास हो जाएंगे रील देखो देख के, ते रील असतात ना, एक दिन में पेपर उडा दिया, ते आयुर्वेदमध्ये चालत नाही, कतही चालत नाही. वाटत असन तर तुम्ही मूर्ख आहात, खरंच आहात. ठीक आहे, एक दिवसात पेपर निघत नसतो बाळा. चालेल, एकदम जे आहे ते आहे बोलणं मला आवडतं. नाहीच निघणार, पण तरी सुद्धा एक गोष्ट करू शकता. वन शॉट बघा, 4:31 आहे. समजलं तर वेल अँड गुड, नाही समजलं तर 40 ते 45 मार्क कसे तरी पुश करा. ठीक. एक अजून गोष्ट आहे माझ्याकडे सगळ्यात महत्वाची, MCQs जर का भेटले तर वेल अँड गुड, म्हणजे मागून पुढून भेटत असतात. जे आहे ते आहे, मला माहित आहे. सगळं पाणी ते सगळ्या पाण्यात सगळ्यांना माहिती आहे ती गोष्ट. भेटले तर वेल अँड गुड, नाही भेटले तर शेवटचे 5 मिनिटं राहतात तुमच्याकडे. तिथून काय करायचं तुम्ही, काही पण A B जे तुम्हाला वाटत असेल C, कारण 5 किंवा 10 मार्क तरी 5-10 सुटले आणि या 5-10 मधून 2 किंवा 3 मार्क पण आले तर वेल अँड गुड ना. आपले ते निगेटिव्ह मार्किंग आहे त्याला नाही. एक पण MCQ सोडू नका, चुकीचा पण असला सोडू नका. समजलं तुम्हाला ही गोष्ट? ओके. आता तुम्हाला काय करायचंय, ऑलरेडी ब्रह्मास्त्र सिरीज बघितली असेल, वेल अँड गुड. नसेल बघितली बघून घ्या, ब्रह्मास्त्र सिरीज मध्ये PYQs आहे. दुसरी गोष्ट, जर का तुम्हाला एकदम फास्ट अँड फॉरवर्ड रिव्हिजन करायचं असेल तर सरळ सरळ 1.5x मध्ये काय करायचंय, वन शॉट बघायचंय. समिता अध्ययनचं ऑलरेडी टाकण्यात आलेलं आहे. कोणती सिरीज आहे, कॉन्करर सिरीज म्हणून. कोर्समध्ये जा, तिथून बघून घ्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. आणि जर का खरंच तुम्हाला वाटत असेल की गेस्ट पेपर, खरं सांगतो तुम्हाला, मी आतापर्यंत कोणाला सांगितलेलं नाहीये, म्हणजे एवढं सांगत नाही मी कोणाला, पण गेस्ट पेपर बघूनच घ्या एकदा. 49 रुपये जाणार, पण काम होणार तुमचं. ठीक, चालेल, समजलं? ओके, वेल अँड व्हेरी व्हेरी गुड. आय होप याच्यामधून काहीच राहिलेलं नसेल. आता तुम्हाला पण क्लिअरिटी आली असेल. बघा, एक अजून टाइम मॅनेजमेंट सांगून देतो. अरे खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे टाइम मॅनेजमेंट. अजून एक गोष्ट राहिली आपली, टाइम मॅनेजमेंटच्या सोबत अजून एक गोष्ट राहिलेली आहे. ती गोष्ट म्हणजे काय माहितीये तुम्हाला, बोर्ड पण लय खराब झाला माझा, 3 वर्ष झाले त्याला. चला, 3 गोष्टी सांगतो तुम्हाला मी पेपर मॅनेजमेंटची. सरळ सरळ 3 तास आहे आपल्याकडं, 20 मिनिटं द्या सरळ सरळ कशाला, MCQ ला. ओके, समजलं? 180 मिनिटं आहे ना आपल्याकडं. ओके, त्याच्यानंतर 75 मिनिटं द्या LAQ ला. ओके, म्हणजे 15 मिनिटं द्या एक LAQ ला. 15 15 30 15 30 50 15 चौक 60, 15 आणि 17 मिनिटं द्या. 17 × 4. ठीक आहे, आणि 7 मिनिटं द्या एक SAQ ला. 8 1 8 2 8 24 8 32 8 45 असं का 48 8 8 8 49. हा, 10 मिनिटं द्या चला, कारण SAQ थोडे टफ असतात. 2 पेजेस 100% याचे लिहाच SAQ चे, आणि 4 पेजेसच्या खाली पेज आलेच नाही पाहिजे LAQ ला. समजलं का? LAQ मोठेच असतात, SAQ 2 किंवा 1.5 पेज आलेच पाहिजे. 3 पेजच्या 4 पेजच्या किंवा 3.5 पेज करा गो, पण 4 पेजच्या खाली नाही गेले पाहिजे, 3.5 पेजच्या खाली नाही आले पाहिजे. समजलं? एकदम अॅक्युरेट. 17 मिनिटं याला आणि 9 मिनिटं याला. 9 मिनिटं द्या आणि 20 मिनिटं वरती MCQ ला. एवढं समजलं? एकदम अॅक्युरेट, एकदम परफेक्ट. हे झालं तुमचं काय, आपलं याचं. आता पेपर प्रेझेंटेशन मध्ये काय करा, पॅराग्राफ लिहू नका, कतही पॅराग्राफ लिहू नका. परत सांगते, व्याधी साध्य होता हा प्रश्न आला तुम्हाला उद्या, याच्यामधून मला असं वाटतं व्याधी साध्य तो आता प्रश्न पडणार म्हणजे पडणार तुम्हाला. ओके, तर कसं करायचं, श्लोक पाठ असेल वेल अँड गुड, रेफरन्स पाठ असेल अरे बाप एकदम भयानक गोष्ट, एकदम रेफरन्स लिहून घ्या. त्याच्यानंतर श्लोक पाठ असेल तर, नाही पाठ असेल तर मग खालीची प्रोसेस. सगळ्यात अगोदर चार्ट बनवून घ्या. कोणते कोणते व्याधी आहे, साध्य असाध्य आहे काय. साध्यमध्ये सुख साध्य, कुच साध्य है ना, याप्य
चांगल्या हँडरायटिंग मध्ये लिहा रे, माझी हँडरायटिंग थोडी खराब आहे. अनुक्रम. ओके. त्याच्यानंतर चिकित्सा. चिकित्सा पण असं लिहून घ्या. चिकित्सा. अल्प, मध्यम आणि काय असते एक उत्तम, है ना. हे लिहिलं, चार्ट बनवला 5 लाईन मध्ये. ओके. याच्या खाली, आता चार्टच्या खाली माझ्याकडे जागा नाही म्हणून लिहते ना मी, हे मिटवू नका असं. साध्य. ॲरो टाका. साध्य म्हणजे 2 प्रकार पडतात, जे पण तुम्हाला लिहायचंय. कोणते कोणते? एक आहे कृच्छ साध्य. लिहा कृच्छ साध्य बद्दल व्याख्या. ठीक आहे. लक्षण. इथं लिहायचंय तुम्हाला त्याची व्याख्या काय, लक्षण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उदाहरण. हे झालं तुमचं पेपर प्रेझेंटेशन. सगळ्या प्रश्नांना असंच करायचंय, समजलं. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. एवढं समजलं असेल तर वन शॉट बघून घ्या, सोबतच PYQ बघायचे असेल तर बघून घ्या. धन्यवाद.